छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानानं दाटून येतो, यात काही शंकाच नाही. त्यांच्याबद्दल कोणाच्याही मनात अनादर असण्याचं कारण नाही. अगदी कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांच्या मनात काही गैर किंवा वेगळं असं काही असूच शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख नेमका कसा करायचा, यावरून अनेकदा चर्चा समोर येत असतात. अनेकदा काही वादही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकानंच शोधलं पाहिजे किंवा प्रत्येकानं वैयक्तिकरित्या त्याबाबत निर्णय घ्यावा. पण तसं करताना आपल्याकडून चुकूनही छत्रपतींचा अनादर होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच काळजी आणि प्रेमापोटी शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख करण्याचा आग्रह काही संघटना आवर्जून करत असतात. पण इतरही काही पद्धतीने शिवाजी महाराजांचा उल्लेख होत असल्याचं आपण पाहतो आणि त्यात काही गैरही नाही. उलट प्रत्येकाच्या मनात असलेल्या आपुलकीच्या भावनेनंच अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे होत असल्याचं दिसून येतं. तर शिवाजी महाराजांना अगदी सर्रासपणे शिवाजी महाराज असं संबोधलं जातं. आता शिवाजी या नावातच प्रचंड आदर आहे, त्यामुळं सवयीनं काही जण शिवाजी महाराज म्हणतात. पण काही जण मात्र आवर्जून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असंच म्हणावं असं सांगतात आणि तसा त्यांचा आग्रह देखील असतो. याशिवाय फार कमी पण काही लोक राजे किंवा आपला राजा किंवा आपलं राज असा उल्लेख देखील छत्रपतींचा करताना दिसतात. आता आपला राजा म्हणत असले तरी त्यात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याचा कुठलाही हेतू नसतो. उलट छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याच कुटुंबातील आहेत, आपलेच आहेत अशी प्रचंड आपलेपणाची भावना ही त्यामागे असते. त्यातून येतो आपला राजा असा उल्लेख. त्यामुळे अनेकदा ते ऐकल्यानंतरही आपल्या कानाला खटकत नाही, उलट आपुलकी वाटते. त्याशिवाय जाणता राजा असाही उल्लेख साहित्यात किंवा भाषण व्याख्यानांमध्ये केला जातो. या सर्वाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय देखील मोठ्या प्रमाणात म्हटलं जातं. शिवराय हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रचंड प्रेम, आपुलकी आणि तेवढाच आदर अशा सर्वच भावना व्यक्त करणारा आहे. शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हक्कानं शिवराय असं म्हणतात. राय या शब्दाचा अर्थ राजा असा होतो, त्यामुळं या एका शब्दात सर्व काही सामावलंय. शिवाय काहींना फक्त छत्रपती म्हणणं देखील आवडतं. त्यामुळं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिवरायांबाबत प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावनांनुसार त्यांचा उल्लेख करता येऊ शकतो. फक्त त्यातून अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केल्यानंतरही ज्या राजाला साधं एखाद्या किल्ल्यालाही स्वतःचं नाव द्यावंसं वाटलं नाही, त्या आपल्या राजाला तुम्ही काहीही म्हटलं तरी आज 350 वर्षांनंतर असलेलं त्यांचं स्थान हजारो लाखो वर्षांनंतरही तेवढंच अढळ राहील, यात शंका नाही. म्हणून शिवाजी महाराज म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा साधं शिवराय म्हणा, शेवटी आपल्या भावना महत्वाच्या. शिवजागरच्या पुढच्या भागात भेटू आणि जाणून घेऊ या आपल्या राजाबाबत आणखी काही खास माहिती किंवा त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी. तोवर जय शिवराय.